दिवाळीच्या सलग सुट्ट्या, संतनगरी हाऊसफुल। दिवाळीच्या सलग 4-5 दिवसाच्या सुट्ट्या आणि लागून शनिवार व रविवार ह्यामुळे संतनगरी शेगाव ही हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। सलग सुट्ट्या आल्या की श्री संत गजानन महाराजांचे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून शेगावात हजेरी लावतात आणि माथा टेकतात। यावर्षीही शेगाव संस्थानचे सर्व भक्त निवास हाऊसफुल झाल्याचे पाहावयास मिळाले। सकाळी 5 वाजताच्या काकडा आरतीपासून महाराजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली। समाधी दर्शनासाठी 3-4 तासाचा तर श्रीमुख दर्शनासाठी 1 तासाचा वेळ लागत आहे। आनंद सागर विसावा आनंद विहार येथे भक्तगण रूमसाठी प्रतीक्षेत असून निःशुल्क असलेले आनंद सागर मधील आध्यात्मिक मंदिरे पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील संस्थानचे वाहनतळ ज्यांची क्षमता दुचाकी 790, 4 चाकी 740, बस 38 अशी असलेले गेल्या 4-5 दिवसात हाऊसफुल झाल्याचे पाहावयास मिळाले। भक्तांना सकाळपासून मिळणारा महाप्रसाद यामुळे भक्तगण तृप्त व समाधानाची वसा घेऊन परतीच्या मार्गावर पाहावयास मिळाले। सदरची गर्दी 27-28 ऑक्टोबर पासून ओसरायला सुरुवात होईल, नंतरच शेगाव नगरी पूर्वपदावर येईल। 4-5 दिवसात मात्र वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली। रेल्वे स्टेशनवर हॉलिडे जादा गाड्या येत असल्यामुळे रेल्वेने येणाऱ्या भक्तांची संख्या जास्त होती। मुख्य चौकातील वाहतूक कोंडी कायमची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व गांधी चौकातील होणारी वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे। शहरात थोडी का गर्दी वाढली की सर्वसामान्य नागरिकांना या चौकातून चालणेही मुश्किल होते। मात्र यावर पोलीस वाहतूक विभाग कुठलीही उपाययोजना करीत नाही। नेहमीप्रमाणे थातूरमातूर वाहतूक कोंडी काढून वेळ मारून नेल्या जाते, तर यावेळी शहरातील वाहतूक एकतर्फी केल्यास आणि ट्रॅफिक सिग्नल उपयोगात आणल्यास नक्कीच कोंडी सुटू शकेल, मात्र पोलीस विभाग ते करीत नाही। सनसनी न्यूज शेगाव।